शुभेच्छा देत असताना आपण गणेशोत्सवाला अतिशय आनंदानं सगळ्याकडे अतिशय आनंदाचा माहोल आहे, उत्साहाचा असते आणि लोकांना अपेक्षा असते की आपण देवाची मनोभावे 5 दिवस पूजा केली, 10 दिवस पूजा केली, 15 दिवस पूजा केली, मग नंतर आपल्या घरामध्ये तेव्हा सुबत्ता येते, शांतता येते, आरोग्य उत्तम राहतं आणि हे सर्वांनाच कुठले जे आपण कोविडमध्ये फार वाईट काळ सर्वांनी अनुभवला, अनेक लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले आणि कोविडचा तो काळ निघून गेला. आता आपण हे सर्व नागरिकांना बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो की आपण त्याच्यामध्ये सर्वांचं आरोग्य उत्तम राहिलं पाहिजे. सर्वांच्या ज्या अडचणी आहेत, ते विघ्न आहेत, ते दूर करा आणि सर्व सर्व घरांमध्ये शांतता, आनंद आणि सुख संपन्न असं कुटुंब सर्वांचे नांदावे ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो. डेकोरेशन दरवर्षी इको फ्रेंडली राहत असते आणि निश्चितपणे गणपतीचं जे आगमन आहे आणि 5 दिवस पूजा अर्चा होते आणि ते त्यानंतर बाप्पाला त्यानंतर सर्व आपले विघ्न आहेत ते दूर होतात, सुबत्ता येते आणि आमचा अनुभव की गेली 20-22 वर्ष बाप्पांचं आपल्या घरी आगमन होत असते. म्हणजे प्रचंड असा बदल आला, फार चांगल्या प्रमाणे आपण सुबत्ता आली असेल, आर्थिक त्याच्यामध्ये सर्व जे काय आहे त्याच्यामध्ये चांगलंच झालं, मुलाबाळांचं शिक्षण असेल, बाकी सुविधा असेल. पण मग ते एकच सांगतो की बाप्पांचं आगमन नुसतं आपल्या कोकणात मुंबईत नाही, महाराष्ट्र, देशभर आणि अनेक देशामध्ये जवळजवळ 100पेक्षा जास्त देशांमध्ये गणपतीचं आगमन किंवा त्याच्यामध्ये हा उत्सव सण साजरा केला जातो. आपण आता भारत देशामध्ये अनेक महिला अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत. आपण सांगतो का देवाला ही जे विघ्न आले महिलांवर, त्या अन्नपूर्णा आहेत, ज्या महालक्ष्मी आहेत, सरस्वती आहेत, नवदुर्गा आहेत आणि अशा ज्या 50% आपला घटक आहे का, ज्या आई आहेत, बहिणी आहेत, मुली आहेत, ह्या अत्याचारामध्ये वाढ झाली ती आपण ते विघ्नच करावं आणि महिलांचं सबलीकरण करण्यासाठी आपण सर्वांना त्यांच्याकडे चांगल्या भूमिकेनं पाहिलं पाहिजे, एवढंच या निमित्तानं मी अपेक्षा करतो.